नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा मागील 30 वर्षांपासून नाशिकमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। लहान मुलांचे वेगवेगळे आजार आज एका नळीद्वारे उपचार पद्धती उपलब्ध झाल्यामुळे फार यशस्वीपणे करता येतात। आजपर्यंत 1.25 लाखपेक्षा इको स्क्रीनिंग करून हृदयाचे आजाराचं निदान करणे व त्यातील 3 ते 4 हजार मुलांच्या डिव्हाइस क्लोजर्स व बलूनने झडपा उघडण्याचं काम मी यशस्वीपणे पूर्ण केलं आहे। आज जेव्हा आपल्या पालकांना मुलाला हृदयविकाराचा आजार आहे म्हटलं की त्यांना फार भीती वाटते आणि ते गर्भगळीत होतात। आज मी तुमच्याशी एक व्हिडिओ इथे शेअर करणार आहे की ज्याच्यातनं तुमची भीती पूर्णपणे जाईल आणि आज जे काही नवनवीन उपचार उपलब्ध आहेत त्याच्यातनं तुमचा बाळ किंवा तुमचं जो काही रुग्ण आहे तो पूर्णपणे चांगला होऊन आयुष्य पूर्णपणे चांगलं जगू शकतो। तर हा एक व्हिडिओ तुम्ही इथे बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून ह्या मुलांचे उपचार आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील। माझे नाव तनिषा दुष्यंत कराड। निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या मानव जातीला नवसंजीवनी देणाऱ्या आरोग्याची देवता धन्वंतरी वंदन। स्टेजवर बसलेले तंत्र डॉक्टर्स अतिथी व माझ्या समोर बसलेले आजी बाबा आई वडील बहीण भाऊ काका काकी यांना वंदून मी आज माझा अनुभव व माझ्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती देते। माझ्या हृदयाला जन्मताच पिन होल होते। याचे निदान डॉक्टर मनोज चोपडा यांनी केले। मला सतत सर्दी खोकला पळताना दम लागणे भूक नाही लागणे यामुळे मी 9 वर्षाची असताना सुद्धा माझे वजन 18 किलोच्या वर जात नव्हते। पिन होलची साईज वाढतच गेली। डॉक्टरांनी ऑपरेशन हा एकमेव पर्याय सांगितला। माझ्या ऑपरेशनला आज 3 महिने पूर्ण झाले। 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले व एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आज मी ठणठणीत बरी झाले। विज्ञान इतके पुढे गेले आहे की हृदयाचे ऑपरेशन हे मांडीतून केले जाते। कुठलीही चिरफाड व टाके दिसत नाही। आज माझे वजन 22 किलो झाले। याचे सर्व श्रेय डॉक्टर मनोज चोपडा यांना जाते। त्यांची मी ऋणी आहे। या कोणास असा आजार असेल किंवा हृदयाबद्दल काही तक्रार असेल तर नाशिकमध्ये मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर मनोज चोपडा यांची भेट घ्यावी। तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे। पैशाची चिंता करू नका, कारण महाराष्ट्र शासनाने जीवनदायी योजना राबवली आहे। याचे फायदा घ्या। डॉक्टरांवर भरोसा ठेवा, देवावर विश्वास ठेवा। चांगलेच होईल। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद।